ओके, सो नेक्स्ट एक्झाम्पल, टुडेज फर्स्ट एक्झाम्पल. खूप इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे बघा. इफ ए इज इक्वल टू 244 424 442. So this is A and we have to find out A square. Okay, so quite interesting example it is. पॅटर्न सुद्धा बघा कसा आहे, 244 424 442. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं या ठिकाणी, ए स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. बघा सोल्युशन मध्ये ए स्क्वेअर इज नथिंग बट व्हॉट, ए इंटू ए. सो अगोदर ए फर्स्ट मॅट्रिक्स मी लिहून घेतो. ठीक, आणि मल्टिप्लाइड बाय अगेन ए, दॅट इज द सेम मॅट्रिक्स. ठीक, अतिशय महत्वाचं एक्झाम्पल म्हणेल मी याला, खूप महत्वाचं एक्झाम्पल. 3/3चं मल्टिप्लिकेशन कसं करायचं ते पण लक्षात येतं आणि याच्यात एकाच क्वेश्चन मध्ये बरेच क्वेश्चन तयार होऊ शकतात. ठीक, सो दिस इज इक्वल टू, नाउ सी 3/3 मल्टिप्लाइड बाय 3/3, आन्सर इज 3/3. आणि 3/3 आन्सर कशा पद्धतीने असतं, तर आपण काय करतो, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, कॉलम संपले रो बदलली, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, अशा पद्धतीने आपण जाणार. सो अगोदर फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सो 2 into 2 4 4 into 4 16 4 into 4 16. फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्याच्यामध्ये काय, पहिला पहिला, दुसरा दुसरा, तिसरा तिसरा. 2 into 4 8 4 into 2 8 4 into 4 16. पुढे फर्स्ट रो थर्ड कॉलम, 2 into 4 8 4 into 4 16 4 into 2 8. Then next second row first column, 4 2s are 8 2 4s are 8 4 4s are 16 4 4s are 16 2 2s are 4 4 4s are 16 4 4s are 16 2 4s are 8 4 2s are 8. Then what? Third row first column, second column, third column. ठीक है, 4 into 2 8 4 into 4 16 2 into 4 8. ठीक, पुढे 4 into 4 16 4 into 2 8 2 into 4 8. Next what? 4 into 4 16 4 into 4 16 2 into 2 4. And so what is the answer? बघा आन्सर काय येतंय, 16 16 32 4 36 32 32 32 36 32 32 32 36 32 36 36 32 32 32 36 32 32 32 36. स्पेशल टाईपचा गिव्हन सुद्धा मॅट्रिक्स होता आणि स्पेशल टाईपचा जे आन्सर आपल्याला मिळालेला आहे तो सुद्धा मॅट्रिक्स आहे. म्हणून म्हटलं अतिशय महत्वाचं एक्झाम्पल, कारण याच्यात बरेचसे चेंजेस आपण करू शकतो. ठीक, यात बरेचसे चेंजेस होतात. बघूया आपण याच्यावर काही एक्झाम्पल अजून या सेम मॅट्रिक्सवर पुढे असेल ते आपण इथं सॉल्व्ह करून घेऊ शकतो. ठीक, आता सेम क्वेश्चन मध्ये याच्यातच सेकंड क्वेश्चन बघा. हा आहे
ठीक आहे. दिस इज द क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, इफ ए इज इक्वल टू, सेम मॅट्रिक्स आहे, मी लिहत नाही. ठीक. आणि क्वेश्चन आहे शो दॅट ए स्क्वेअर मायनस 8a इज स्केलर मॅट्रिक्स. शो दॅट ए स्क्वेअर मायनस 8a इज स्केलर मॅट्रिक्स. ए कोणता मॅट्रिक्स आहे? हाच गिवन. ठीक आहे. मला काय शो करायचंय? ए स्क्वेअर मायनस 8a इज अ स्केलर मॅट्रिक्स. मग अगोदर काय करणार आपण? सोल्युशन मध्ये तुम्ही अगोदर फाइंड आउट करणार ए स्क्वेअर विच इज नथिंग बट ए इंटू ए. ठीक. आणि याचं जे काय आन्सर आहे ते आपल्याकडे इथे दिलेलं आहे, ते तुम्ही सोडवायचं यापुढे, ते सॉल्व्ह करायचं तुम्ही. ठीक. अकॉर्डिंग टू दिस क्वेश्चन फर्स्ट प्रमाणे सेम येते, हेच येणार ए स्क्वेअर. आणि मग मला जे शो करायचं आहे म्हणजेच काय, ए स्क्वेअर मायनस 8a इज इक्वल टू हाऊ मच. तर अगोदर घेणार ए स्क्वेअर जो या ठिकाणी आहे, काय येतो 36, 32, 32, 32, 36, 32, 32, 32, 36. आणि मायनस काय करायचंय मला याच्यातून? मायनस 8a. सो 8 इंटू ए. ए म्हणजे हा गिवन मॅट्रिक्स. ठीक आहे. तो काय आहे? 2 4 4 4 2 4 4 4 2. Let us find out answer of this first matrix as it is. मायनस. आता इथे काय होणार? सेकंड मॅट्रिक्स मध्ये हा 8 मॅट्रिक्सच्या मध्ये प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय होणार. 8 मॅट्रिक्सच्या मध्ये प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय होणार. मॅट्रिक्स काय तयार होतो या ठिकाणी बघा. 8 2 जा 16, 8 4 जा 32, 8 4 जा 32. असं जर तुम्ही प्रत्येकाला मल्टिप्लाय करत गेले तर तो हा मॅट्रिक्स तुम्हाला मिळणार. क्लिअर? हा मॅट्रिक्स मिळेल. नाउ दिस इज इक्वल टू व्हॉट? या दोघांचं सबट्रॅक्शन. हे काय येणार बघा. 36 मायनस 16, सो इट इज 20. 32 मायनस 32 0. 32 मायनस 32 0. आणि पुढे सुद्धा तुमचे असे नंबर येतील. करून बघा सबट्रॅक्शन. 20 0 0 0 20 0 0 0 20. आणि हा कुठल्या प्रकारचा मॅट्रिक्स आहे? आपल्याला काय शो करायचं? स्केलर मॅट्रिक्स. बघा हा कुठला मॅट्रिक्स आहे? दिस इज अ स्केलर मॅट्रिक्स. हा स्केलर मॅट्रिक्स आहे. कारण स्केलर मॅट्रिक्स कसा असतो? त्याच्या फक्त डायगोनल वर एलिमेंट्स असतात आणि ते एलिमेंट्स इक्वल असतात. इतर ठिकाणी सगळीकडे 0 असतात. दॅट इज कॉल्ड एज ए स्केलर मॅट्रिक्स. क्लिअर? याच क्वेश्चन मध्ये थर्ड पार्ट सुद्धा येतो. थर्ड किंवा यालाच तुम्ही म्हणू शकता, याच्यामध्येच करतो, ऑर करून देतो याच ठिकाणी. ऑर काय म्हटलं त्याने? ए स्क्वेअर मायनस 8a इज अ स्केलर मॅट्रिक्स. ऑर मी असं लिहू शकतो, ए स्क्वेअर मायनस 8a इक्वल टू 20i. हे सुद्धा मला प्रूव्ह करायला येऊ शकतं. शो दॅट ए स्क्वेअर मायनस 8a इक्वल टू 20i. ही पहिली एलएचएस होती माझी. या ठिकाणी आपण ते शो केलेलं आहे फर्स्ट. ठीक. आता मला शो करायचं ए स्क्वेअर मायनस 8a इक्वल टू 20i. या मॅट्रिक्स मधून जर आपण 20 कॉमन घेतला, ठीक, तर ब्रॅकेट मध्ये काय येणार? 20 कॉमन घेतो आहे म्हणजे इथं 20 कॉमन घेतल्यानंतर इथं 1 शिल्लक राहणार. इकडे 0, इकडे 0, 0 1 0 0 0 1. and this is nothing but what? 20i. So हे प्रूव्ह झालं. a square minus 8a equal to 20i.
So this is LHS second. बघा सेम क्वेश्चन एकाच क्वेश्चन मध्ये व्हॅरिएशन्स मी तुम्हाला दाखवतोय. अतिशय महत्वाचा क्वेश्चन आहे. या पद्धतीने किंवा या पद्धतीने किंवा या पद्धतीने सगळ्या स्टेप त्याच असणार आहे. अगोदर ए स्क्वेअर काढायचा, मग ए स्क्वेअर मायनस 8a काढायचा, तो 20i इक्वल दाखवायचा. अजून याला वेगळ्या पद्धतीने करता विचारता येऊ शकतो. ऑर संपलेला विषय असून विषय जरा लांबलाच आहे. याला परत आपण वेगळ्या पद्धतीने हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. याला असंही म्हणू शकतो ऑर शो दॅट ए स्क्वेअर मायनस 8a मायनस 20i इज इक्वल टू ओ. झिरो मॅट्रिक्स. ठीक, बघा हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. ठीक, याची लेफ्ट हँड साइड काय आहे? या ठिकाणी बघा ए स्क्वेअर मायनस 8a इज लेफ्ट हँड साइड. आपण इथपर्यंत सेकंड मध्ये जर विचारलं तर असं सॉल्व्ह करणार, आणि जर थर्ड त्याने विचारला थर्ड टाईप तर काय करणार मी? 20i आलेला इथपर्यंत, हा 20i इकडे घेऊन येतो, मग तो होऊन जाणार ए स्क्वेअर मायनस 8a मायनस 20i इक्वल टू ओ. अँड दिस इज व्हॉट थर्ड LHS. सो सेम क्वेश्चन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायला येऊ शकतो. स्क्रीनशॉट घ्या, काही अडचण असेल तर विचारा. नेक्स्ट एक्झाम्पल. If A is equal to 210 minus 132, comma B is equal to 133001, C is equal to 123 minus 1, find AB into C. Find AB into C. So that is the question. So for that, first of all, we need to find out AB. And what is AB? A मी लिहितो या ठिकाणी 210 minus 132. So this is A. Into B. B म्हणजे 133001. इकडे चेक करून घ्यायचं की याच्या आन्सरची ऑर्डर काय येणार आहे, नाहीतर चुकण्याचे चान्सेस आहेत. लक्षात घ्या. अगोदर ऑर्डर चेक करून घ्यायची. तर मी या साईडला चेक करतो. ए इज, बघा ए ची ऑर्डर किती आहे? 2 रो आणि 3 कॉलम आहे. 2 rows 3 columns. सो इट इज 2/3. आणि बी कसा आहे? तर बी इज 1, 2, 3 rows and 2 columns. So it is 3/2. बघा हे दोघे इक्वल आहेत का? तर आहेत. म्हणजे ऑर्डर काय असणार आहे तुमची? 2/2 असणार आहे. ठीक. सो दिस इज द ऑर्डर ऑफ द प्रोडक्ट. 2/2. आता आन्सर असणार आहे 2/2. 1, 2, 3, 4. ठीक. First row, first column. First row, first column. 2 into 1, 2. 1 into 3, 3. 0 into 0, 0. Then first row, second column. 2 into 3, 6. 1 into 0, 0. 0 into 1, 0. पुढे येणार तिथला एलिमेंट म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. -1 into 1, -1. 3 into 3, 9. 2 into 0, 0. Then next -1 into 3, -3. 3 into 0, 0. 2 into 1, 2. That is the answer. And how much it is? 5, 6, 8, -1. So this is the answer for what? AB. पण आपल्याला काय फाइंड करायचं आहे? AB into C करायचं आहे. Now AB is 2/2, C is also 2/2. So calculate now. Therefore AB
इंटू सी इज इक्वल टू व्हॉट? अगोदर मी एबी लिहून घेणार. एबी आहे 5 6 8 -1 मल्टीप्लाइड बाय सी. सो सी इज 1 2 3 -1 2 by 2 multiplied by 2 by 2. Answer is 2 by 2. आणि काय येणार ते? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 5 1 जा 5 6 3 जा 18 then 5 2 जा 10 6 into -1 -6 8 into 1 8 -1 into 3 -3 8 into 2 16 -1 into -1 plus 1. So this is equal to 23 4 5 17. So that is your answer. Question. If A is equal to 4 2 8 4, B is equal to 2 6 minus 4 2. Show that AB is null matrix. Question आहे. Show that AB is null matrix. तर या ठिकाणी बघा A 2 by 2 आहे, B सुद्धा 2 by 2 आहे. मी काय करणार सोल्युशन मध्ये AB म्हणजे हा इथं लिहिला A मॅट्रिक्स, इथं लिहिला B मॅट्रिक्स. 2 by 2 मल्टीप्लाइड बाय 2 by 2. आन्सर इज 2 by 2. फायनल आन्सर तुमचं या ठिकाणी येणार आणि इथं ते ऍडिशन करणार आणि फायनल आन्सर या स्टेपला असणार आणि ते आन्सर असणार आहे तुमचं 0 0 0 0 and which is nothing but null matrix. Okay, so this is your next question. Let us take next example. Question third. If A is equal to 2 3 4 7, comma B is equal to 1 3 4 6, find 2A plus 3B minus 4I. हे find 2A plus 3B minus 4I. या टाइपचे क्वेश्चन आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. बघा 2A plus 3B minus 4I हे आपल्याला सपोज सॉल्व्ह करायचं असेल तर इक्वल टू व्हॉट? 2 इंटू मॅट्रिक्स A म्हणजे 2 3 4 7, पुढे प्लस 3B म्हणजे प्लस 3 इंटू मॅट्रिक्स B 1 3 4 6, मायनस 4I तर मायनस 4 आणि I कसा घेणार आता? 1 0 0 0 1 0 असा घेणार का? तर नाही, कारण 3 by 3 नाही घेणार मी घेणार 2 by 2, कारण या ठिकाणी 2 by 2 आहे. तो असेल 1 0 0 1. क्लिअर? सो दिस इज इक्वल टू व्हॉट? हा 2 मॅट्रिक्स मध्ये प्रत्येकाला मल्टिप्लाय होणार. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 7 जा 14 प्लस 3 मल्टिप्लाय होणार. 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 4 जा 12, 3 6 जा 18, पुढे मायनस हा 4 मॅट्रिक्स मध्ये मल्टिप्लाय होणार. 4 1 जा 4, 4 0 जा 4 0 जा 4 1 जा 4 आणि याचं तुम्ही आन्सर फाइंड आउट करणार. ठीक? या तिघ मॅट्रिक्सची एकाच स्टेप मध्ये हे दोन एकत्र केल्यानंतर याला गेलं असं नाही करायचं. एकाच स्टेप मध्ये तिघांचं आन्सर काढायचं. बघा पहिला आहे 4 प्लस 3 मायनस 4, 4 प्लस 3 मायनस 4. करस्पॉन्डिंग एलिमेंटची ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन. पुढे आहे 6 9 आणि 0, 6 प्लस 9 मायनस 0. पुढे 8 12 0, 8 12 मायनस 0. पुढे 14 18 आणि 4.
14 plus 18 minus 4. What is the answer? इथे येणार 3, 6 plus 9 15, इथं 20, इकडे 28. That is your answer. या ठिकाणी -4 आणि इकडे लिहा -12. आता आन्सर 0 येईल. A is equal to 1 minus 2 3, 2 3 minus 1 minus 3 1 2. Okay? So this is matrix A. Find A square minus 3A plus 9I. Okay? We have to find out A square minus 3A plus 9I. बघ ना काय करणार आहे याच्यामध्ये सगळ्यात अगोदर ए स्क्वेअर आपण फाइंड आउट करून घेणार. पूर्ण नाही फाइंड आउट करायचं एकाच वेळेस. अगोदर ए स्क्वेअर सेपरेट काढायचा. ए स्क्वेअर इज नथिंग बट व्हॉट ए इंटू ए. सो इट इज इक्वल टू इथं तुम्ही मॅट्रिक्स ए लिहिणार इंटू परत मॅट्रिक्स ए करणार. ए मल्टिप्लाइड बाय ए अँड हिअर इज युअर आन्सर. 3/3 मल्टिप्लाइड बाय 3/3 आन्सर इज 3/3. ठीक. पण या ठिकाणी ऍडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर फायनल आन्सर तुम्हाला ए स्क्वेअर या स्टेप मध्ये मिळेल. ठीक. इथं तुम्ही ए लिहिणार, इकडे पण ए लिहिणार, मल्टिप्लाय करणार, इथे ऍडिशन सबट्रॅक्शनच्या टर्म असतील त्या केल्यानंतर फायनल आन्सर या ठिकाणी मिळेल तुम्हाला ए स्क्वेअरचं. त्याच्या पुढे काय करायचं मला -3A plus 9 खाली मी लिहिणार देअरफॉर ए स्क्वेअर मायनस 3A plus 9I इज नथिंग बट व्हॉट ए स्क्वेअर तुम्हाला दिलेलाच आहे. -3A मग करणार -3 इंटू ए. ए म्हणजे 1 -2 3 2 3 -1 -3 1 2. हे या ठिकाणी कोण लिहिणार आहे तुम्ही ए स्क्वेअर. इकडे कोण असणार आहे इथं ए, इथं पण ए. इथं आन्सर इथं ए स्क्वेअरचं जे काय आन्सर आलेलं आहे ते आन्सर या ठिकाणी येणार -3A plus 9I म्हणजे प्लस 9 इंटू. आता आय काय घेणार बघा. हा मॅट्रिक्स 3/3 हा पण 3/3 मग आय सुद्धा आपल्याला 3/3 घ्यावा लागेल. म्हणजेच मी घेणार 1 0 0 0 1 0 0 0 1. क्लिअर. आणि जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये आपण सॉल्व्ह केलं पुढची स्टेप काय असणार -3 मध्ये मल्टिप्लाय होणार, हा 9 मध्ये मल्टिप्लाय होणार. इथं 3/3 इथं 3/3 इथं 3/3. ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल सबट्रॅक्शन. यू विल फाइंड आउट द आन्सर फॉर दिस. क्लिअर. याला पुढे तुम्ही सॉल्व्ह करणार. प्लस एक ट्रिक तुम्हाला अजून शो करतो बघा. पहिला मॅट्रिक्स असेल 3/3 चा -3 मॅट्रिक्सच्या मध्ये मल्टिप्लाय होणार मग इथे येणार दुसरा मॅट्रिक्स प्लस 9 मॅट्रिक्सच्या मध्ये मल्टिप्लाय होणार इथे येणार तिसरा मॅट्रिक्स. या तिघांची ऍडिशन सबट्रॅक्शन एकाच स्टेप मध्ये तुम्ही इथं करणार आणि फायनल आन्सर या ठिकाणी असणार.